सो गाईज, तर आज आम्ही चाललेलो आहोत गावातील एक गणपती आहे ज्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हा देखावा साकारलेला आहे आणि याचा जो वाईज असतो दरवर्षी माझे मोठे बंधू रवींद्र तरे सर यांचा असतो आणि नक्कीच तो गणेशाचं दर्शन आपण घेणार आहोत. जाऊया गावातील मनोहर म्हात्रे याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. नक्की ब्लॉग बघा, हा तुम्हाला देखील दर्शन घडतो. सो गाईज, मी आता पोहोचलेला आहे ज्या ठिकाणी गणेशोत्सव आहे आणि नक्कीच माझे बंधू रवींद्र तरे सर यांच्या आवाजातून हा डेकोरेशन साकारले अनेक वर्ष. यावर्षी ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने आपला भारतीय सैनिक या ठिकाणी ज्या सैनिकांनी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी नक्कीच या देखावाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला. सो गाईज, तर आम्ही आता जात आहोत. सो या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि एक सुरुवातीलाच आपल्याला जो सीन आहे तो आमच्या भिवंडीतील गोविंदांचा आहे. यावर्षी भिवंडीतील गोविंदामध्ये आमच्या श्रीकृष्ण गोविंद पथकाने 4 ठिकाणी 8 थर लावलेले आहेत. दादा, स्वागत तुमचं व्हिडिओमध्ये. विशालजी, तुमचं स्वागत आहे. साडू या, माझे साडू आहेत आणि ऑपरेशन सिंदूर. तर गाईज, तर तुम्हाला मी ज्या ठिकाणी आणलेलं आहे ऑपरेशन सिंदूर जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या जातीवादी हल्ल्याचा हा उभे देखावा. खऱ्या अर्थाने हा जो परिवार आहे गेली 1999 पासून 25 वर्षे सातत्याने गणेशोत्सवामध्ये देखावे करतात आणि आज हा वेगळा देखावा आपण पाहतोय. 1999ला जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं तो कारगिलचा जो डेकोरेशन होता या ठिकाणी खूप फेमस झाला होता. आज देखील वेगळ्या पद्धतीने आपण बघूया. तर आपण चालू करूया. गणेशोत्सव 2025 मध्ये आपल्या सर्व गणेश भक्तांचं श्री मनोहर शंभू म्हात्रे, श्री विशाल मनोहर म्हात्रे व श्री सुदेश मनोहर म्हात्रे व रवींद्र तरे सरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक श्रीकृष्ण गोविंद पथक भातवड टेमगरपाडा भिवंडी. मित्रांनो, 4 वेळा कडक 8 थर लावून भिवंडीत सामूहिक विजेतेपद पटकावणारा गोविंद पथक म्हणून त्यांचा सन्मान झाला आणि भारतीय सैन्याच्या प्रति गर्व वाटावा असा पाकिस्तानवरील प्रतिहल्ला दर्शवणारा ऑपरेशन सिंदूर यावर नजर टाकूया. भारताचा स्वर्ग म्हणून समजला जाणारा जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी भारतीय पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यामध्ये 26 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळ नागरिक यांचा समावेश होता. आतंकवाद्यांनी गोळी मारत असताना त्यांना प्रथम धर्म विचारला. पुरुषांचे कपडे काढून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना मुस्लिम प्रार्थना म्हणण्यास सांगितली. ते हिंदू आहेत याची खात्री पटल्यानंतर त्यांच्यावर शस्त्र हल्ला केला व त्यांना जीवे मारले आणि तेही त्यांच्या परिवाराच्या समोर. आतंकियों ने मासूम देशवासियों को जिस बेरहमी से मारा है उससे पूरा देश ग्रसित है. कोटि कोटि देशवासी दुखी हैं. निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है. देश के दुश्मनों ने
भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को, ये नया हिंदुस्तान है। ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी। पाकिस्तान जो भाषा समझता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया है। 6 मे 2025 रोजी भारतीय लष्कर दलानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांचा वापर केला गेला। स्वदेशी आत्मघातकी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या प्रशासनातील मुजफ्फराबाद आणि खोकी आणि पाकिस्तान पंजाब प्रांतातील बहावलपूर यामध्ये 6 ठिकाणी छोटे हल्ले केले। लष्करी तोफा आणि ज्येष्ठ विद्रोहांशी जोडल्या गेलेल्या आतंकवादी ठिकाणांना त्यांनी लक्ष्य केलं आणि त्यांना उद्ध्वस्त केलं। भारतीय हल्ल्यात मुजफ्फराबाद मधील बिलाल रिसिव्हरवर आणि AASF हल्ले केले। असामच्या पाकिस्तानमधील 4 आतंकवादी केंद्रावरून प्रशिक्षण घेऊन मुंबईवर हल्ला केला होता। त्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्राला सुद्धा भारतीय लष्कराने उद्ध्वस्त करून टाकलं। 23 मिनिटांच्या या हल्ल्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले असा दावा भारताने केला। भारताच्या या प्रतिहल्ल्यानं प्रत्येक भारतीय नागरिक आनंदाने नाचू लागला। फटाके फोडून भारतीय जवानांच्या प्रती सद्भावना व्यक्त केल्या गेल्या। पण मित्रांनो, या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय वायुसेनेचा पायलट म्हणून विंग कमांडो भूमिका सिंह आणि तिची सोबत केली कर्नल सोफिया कुरेशी हिनं या भारतीय सेनेतील 2 वीर महिला जवानांनी या वायुसेनेचं प्रतिनिधित्व करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं। आणि सर्वजण आनंदाने आणि अभिमानाने म्हणायला लागले, भारत माता की जय, वंदे मातरम। गाईज, तर आपण ऑपरेशन सिंदूर बघितलेलं आहे आणि याचे जे कर्ताधर्ता आहेत मनोहरजी म्हात्रे, त्यांचे दोन्ही सुपुत्र आहेत। तुमच्या माहितीसाठी 1999 पासूनचा हा प्रवास आहे। मग गावातील किंवा देशातील कुठली घटना असेल ती उभी साकारणार आहे आणि तेव्हापासून जो व्हॉइस आहे तो रवींद्र तरे सरांचा आहे। पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, काय सांगाल ऑपरेशन सिंदूर बद्दल? मनोहर दादांनी 15 दिवसापूर्वी एक संकल्पना या ठिकाणी मांडली की पहलगाम मधील ज्या वेळेला भारतीय नागरिकांवर जो बेछूट गोळीबार झाला, खऱ्या अर्थाने धर्म आणि जात विचारून जर ते हिंदू असतील तर पुरुषांचे सुद्धा कपडे काढून त्यांना विवस्त्र करून गोळीबार केला गेला। त्याच्यामध्ये नवविवाहित बाल होते, लहान मुलं होती आणि खऱ्या अर्थाने हा भ्याड हल्ला होता आणि याचा निषेध संपूर्ण जगाने केला, भारताने केला। आणि याच वर्षी 2025चा जो विषय आहे ते आमचे परममित्र मनोहर शंभू म्हात्रे, त्यांचे सुपुत्र विशाल आणि सुदेश यांनी संकल्पना मांडली की आपण या वर्षी ऑपरेशन सिंदूर याचं चलचित्र साकारूया। खऱ्या अर्थाने हा एक महत्त्वाचा विषय आहे, भारतीयांच्या प्रति देशसेवा जागरूक करणारा विषय।
सन 1999 पासून आजतागायत ज्या ज्या वेगवेगळ्या विषयांमध्ये भारतीयांमध्ये जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या घटना घडल्या गेल्या त्या विषयांवर एक वेगळा दृष्टिक्षेप टाकण्याचा भादवड गावामध्ये तो प्रयत्न केला गेला. आणि खऱ्या अर्थाने जरी आवाज माझा असला, संकल्पना लेखन माझं असलं, तर याच्याविषयी जे चलचित्र बनवत असताना मनोहर दादा असतील, त्यांचे दोन्ही सुपुत्र असतील आणि त्यांचे सहकारी असतील, रामदेव सोसायटी असेल, ही सर्व मंडळी त्यांना खूप छान सहकार्य करत असतात. आणि ऑपरेशन सिंदूरला आज उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चलचित्रासाठी त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. तर नक्कीच विशाल, आपण तुमच्या घरावर अगदी तुम्ही लहान असाल तेव्हापासून तुमचे पप्पा मनोहर म्हात्रे या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ह्या आगमनानंतर एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण देखावा करतात. तुझी काय भावना, ऑपरेशन सिंदूर काय नक्की संदेश आहे? ऑपरेशन सिंदूर असो, आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं का आम्ही लहान होतो आणि एक आठवण तुम्ही करून दिली की कारगिल बॉर्डर पिक्चरचा जो सीन होता भारत पाकिस्तान, तेव्हापासूनचा जो सुरुवात झाली होती, आज 25 वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला. आणि रवी सरांच्या बद्दल बोलायचं झाला का एक फोन करायचा आणि सर आम्हाला रेकॉर्डिंग आपल्याला अशी करायची आणि सरांचा होकार आणि लगेच कॅसेट ते आपला व्हॉइस पाठवून देतात. त्यांचेही खूप खूप आभार. आणि आपला जो डेकोरेशन असतो तो चालू स्थितीवर असतो. वर्षामध्ये जी घटना मोठी घडलेली असते आपण त्याच्यावर ती उभारतो. आणि खरं तर म्हणजे सुरुवात वडिलांनी जी केली, सर्व मिळून एकत्र करायचे, मोठा डेकोरेशन असायचा. त्याप्रमाणे 2000ला प्रथम क्रमांक आला. तेव्हापासून आतापर्यंत आपण कंटिन्यू नंबर घेत आलो आहे. मंडळाने नंबर द्यायचे बंद केले कॉम्पिटिशनमध्ये, यांचाच एक नंबर येतो त्या हिशोबात. पण आपलं काही डेकोरेशन बंद झाला नाही, आपण तो चालू ठेवला. 2005चा पूर असो का माहीम रेल्वे ब्लास्ट असो किंवा केदारनाथ असो, प्रलय असो किंवा तो मालिंगावचा जो भूस्खलन झाला होता तो असो, कुठलीही घटना अशी नाही का ती आपण केली नाही. प्रत्येक गोष्टीला आपण वडिलांनी सांगायचं का आपल्याला हा डेकोरेशन उभारायचं आहे आणि आपण त्याच्या पाठीमागं खंबीर उभं राहून त्याला हुबेहूब उभा करायचा, हीच आमचा प्रयत्न असतो. आणि संपूर्ण गावाने खूप प्रेम दिलेले आहे. कारण का डेकोरेशन म्हणजे गणपती यायच्या 1 महिना अगोदर सर्वजण आवर्जून विचारतात का या वर्षी कुठला तुमचा विषय, म्हणजे एवढे प्रेम देतात गाववाले, त्यांचे खूप खूप आभार. खरं तर सर्व गाववाल्यांचा आभार आणि सर्व गणपतीला जे बघायला येतात ते भाविकांचे खूप खूप आभार. मनोहर, खऱ्या अर्थाने तुला वाटत असेल की हा सगळा व्हॉइस रेकॉर्डिंग करत असताना कुठल्या स्टुडिओचा आधार घेत असेल, पण गेली 1999 पासून 2025 पर्यंतची जी पहिली 15 वर्ष होती तो मोबाईल फक्त समोर असा पकडून ती रेकॉर्डिंग केली गेली. पण नंतर मला असं वाटायला लागलं की त्याच्यामध्ये थोडा डेव्हलप व्हावा. तर त्याच्यामध्ये यावर्षी बेडरूममध्ये बसून फक्त साऊंड आणि त्याला इको दिला आणि तुला सांगतो 2 तासामध्ये ही स्क्रिप्ट लिहिली गेली. ज्या पद्धतीने विशालने मला ती स्क्रिप्टचे मुद्दे पाठवले होते त्याच्या हुबेहूब आमची जुळणी झाली आणि अवघ्या 2 दिवसामध्ये याची रेकॉर्डिंग पूर्ण झाली. खऱ्या अर्थाने श्रीदास तरे जे मूर्तिकार आहेत त्यांची सुद्धा या संपूर्ण डेकोरेशनला दरवर्षी मदत होते. थँक्यू. तन्मय, तुम्ही गोविंद आहात, गोविंद बघतायत आणि आज ऑपरेशन सिंदूर बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या मनामध्ये भावना आहेत आणि तुमचा जो गोविंदा पथकाने यावर्षी रेकॉर्ड केलेला आहे काय सांगशील? आम्हाला खूप आवडलेलं आहे या सर्वांनी. सर्व श्रीकृष्ण गोविंद पथकामधले जाऊन आमच्या गावात भिवंडीमध्ये 4 वेळेला 8 थर लावून आम्ही उतरवलेले आहेत. तर आम्हाला खूप आनंद झाला तेव्हा आणि आज सुद्धा डेकोरेशन बघून आम्हाला खूप जास्त आनंद झाला. विशाल, तुम्ही काय केलं ते प्रत्यक्ष समाजात दाखवण्यासाठी डेकोरेशनच्या माध्यमातून आलं. त्यात आमचा व्यक्ती सुद्धा आहे. आम्हाला अजून खूप आनंद झाला की आमच्या व्यक्तीला सुद्धा इथे घेतलेला आहे. सर्व भाऊ टेंगरपाडामधले इथे आमचे सर्वजण कोच आमचे आणि सर्वांचं डेकोरेशन इथे तयार केलेलं आम्हाला खूप आवडलेलं आहे. तसंच आतमध्ये गेल्यावर आम्हाला ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल खूप काही बघायला भेटलं. जसं तुम्ही बघितलंय ऑपरेशन सिंदूरमध्ये पहलगाममध्ये कसा अटॅक झाला, आपण कसं रिव्हेंज घेतलं, हे सर्व बघायला भेटले. ते बघून आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही नक्की इथे बघण्यासाठी, आपल्यावर कसा हल्ला झाला, आपण कसं त्यांच्यावर हल्ला केला ते सर्व बघण्यासाठी तुम्ही नक्की या. ओके, धन्यवाद. बाय बाय. धन्यवाद आल्याबद्दल. मित्रांनो, आपण पाहत आहात की सध्या ठाणे जिल्ह्याचा होम मिनिस्टर फ्रेम मनोहर तरे याचा सन्मान होत आहे. ज्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचं चलचित्र साकारलं गेलं त्याचं पूर्ण चित्रीकरण त्याच्या चॅनलच्या माध्यमातून झालं आहे. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
तर या ठिकाणी रवींद्र तरे सरांचा सत्कार देखील केला जात आहे. सुदेश भाऊ तुम्ही पण या. ओके हां. सो गाईज, तर आज ऑपरेशन सिंदूर पहलगाम येथील झालेला हल्ला हा तुम्ही ब्लॉगच्या माध्यमात बघणार आहात. परंतु तुम्हाला हा सीन किंवा हा डेकोरेशन बघायचा असेल तर आपण नक्की या. भादवडमधील रामदेव सोसायटी या ठिकाणी मनोहर शंभू म्हात्रे यांच्या निवासस्थानी हा ऑपरेशन सिंदूर डेकोरेशन साकारलेला आहे. तर नक्की तुम्ही अजून 5 दिवस आहेत गणेशोत्सवाचे, तुम्ही नक्की भेट द्या. आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला ब्लॉग कसा वाटला या चॅनलला जाऊन नक्कीच कळवा. खाली कमेंटमध्ये आपल्या सूचना असतील त्या टाका. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.